brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022 48 96 82 82. आपल्यासोबत नवनियुक्त आमदार भरतशेठ गोगावले आहेत. त्यांना विचारूयात, भरतशेठ, ज्या पद्धतीनं आता इतक्या प्रचंड बहुमताने सरकार आलेलं आहे, परंतु मुख्यमंत्री कोण बनणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. वेळ लागतोय, अनेक प्रश्न विरोधक सुद्धा विचारतायत. काय म्हणाल? काय नाही, आता 1-2-3 दिवसामध्ये क्लिअर होईल. म्हणजे उद्या किंवा परवा 2 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांची बाब क्लिअर होऊन जाईल आणि 5 तारखेपर्यंत शपथविधी होईल असं दिसतंय आता आम्हाला. आता तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून आलात, मुख्यमंत्री अचानक त्यांच्या गावी साताऱ्याला निघून गेलेत. काय नेमकं कारण आहे? कारण आज बैठक ठरलेली होती महायुती. नाही, बैठक आजची सगळ्यांनी रद्द केली. अमावस्या पौर्णिमा काय आहे म्हणून, त्याच्यामुळे ती पुढे ढकललेली आहे आणि त्यामुळे साहेब बोलले जरा 2 दिवस रिलॅक्स होऊन येतो आणि म्हणून करता ते गावाकडे गेले. पण उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी बसावं की नाही यामध्ये पक्षातच मतभेद दिसत आहे. संजय शिरसाट म्हणतात की त्यांनी बनू नये, उदय सामंत म्हणतात की त्यांनी पक्षात सरकारचा भाग म्हणून यावं. सरकारचा भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी यावं, कारण एवढा गाढा अनुभव, अभ्यास आणि त्यामुळे सरकारमध्ये असणं गरजेचं आहे. तसं मागच्या वेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आले होते, त्यामुळे सरकारमध्ये असणं गरजेचं असं आम्हाला वाटतंय. पण आता मुख्यमंत्री पदाचं त्या ठिकाणी तुम्ही मोठं मन दाखवून ते सोडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही, परंतु मोठी खाती मिळायला हवेत. आता होम डिपार्टमेंट असेल किंवा फायनान्स डिपार्टमेंट, ज्याच्यासाठी तुम्ही नेहमी भांडत आलेला आहात अजित पवारांशी, ते मिळेल असं वाटतंय का? मागणी आहे तुमची? बघूया, बार्गेनिंग चालू आहे, चर्चा होईल. आता खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे होईल, वाटप खात्यांचं केलं जाईल आणि चांगल्या प्रकारे सरकारी पुढे 5 वर्ष चालवतील, कारण एवढी मोठी संख्या आहे. त्यामुळे आता अडचणीचा भाग आहे नाही. त्यामुळे आम्हाला जे वाटतंय की जी आम्ही सगळ्यांनी मेहनत केलेली, प्रत्येकाने आपापल्या परीने, त्याचा फळ मिळण्याची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे कोण अडचणीत येणार नाही, करणार नाही आणि सुरळीत सगळं चालेल. पण भरत गोगावलेंना कुठलं खातं आवडेल काम करायला? सगळे, त्यात काय असे अडचण नाही वाटत. जे मिळेल ते करायला हरकत नाही. पण यंदाच्या मंत्रिमंडळात आपली पहिली वर्णी लागेल, पहिल्या खेपेला लागेल अशी शाश्वती काय मुख्यमंत्र्यांनी दिली आहे? नाही, तशी आम्ही चर्चा नव्हती केली, कारण मुख्यमंत्री आणि हे सगळे चर्चा चालू होत्या, तर आपण कुठली चर्चा करणं योग्य वाटत नाही आहे. कारण स्वतः परवा पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टी डिक्लेअर केल्यात आणि त्याच्यामध्ये आम्ही काय विचारणं किंवा काय करणं हे मला योग्य वाटत नाही, म्हणून मी काय विचारलेलं नाही. पण भाजपने पण फार ताणू नये असं वाटत नाही का तुम्हाला? आता नाही ताणत, भाजपही ताणत नाही, काय नाही, म्हणून तर काल दिल्लीला जाऊन बैठक करून आले आणि 2-3 दिवसात निर्णय करतो. पण निर्णय होत नाहीये, निर्णयाला विलंब होईल. जास्त संख्या असल्यावर थोडंसं वाटतं ना तसं, त्याच्यामुळे ते आहे, पण होईल. 4 ते 5 तारखेपर्यंत शपथविधी होईल असं चाललंय. पण पुन्हा एकदा अर्थ खातं अजित पवारांकडे गेल्यामुळे काही अडचणी येतील? ही तुमची सूत्रांच्या बातम्या आहेत. खातेवाटप अजून सगळं व्हायचं, अजून सत्ता स्थापन नाही झाली तर खातेवाटपाचा काय प्रश्न आलाय. म्हणून करता जे होईल ते योग्य होईल, अयोग्य काय होणार नाही. आशिष जयस्वाल सुद्धा आपल्यासोबत आहेत, नुकतेच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आलेत. कसा एकंदरीत मूड आहे मुख्यमंत्री? नाही, आमची सर्वांची इच्छा आहे की माननीय एकनाथजी शिंदे यांनी सरकारमध्ये राहावं. आम्ही तो आग्रह धरलेला आहे आणि एकनाथजी शिंदे साहेबाशिवाय सरकार हे आम्हाला मान्य नाही आहे. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत एकनाथजी शिंदे हे सरकारमध्ये पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि आमची विनंती ते मान्य करतील असा आम्हाला विश्वास आहे. पण त्यांचं उत्तर काय होतं? सकारात्मक होतं? सध्या ते 2 दिवसात शांतपणे विचार करून निर्णय घेतील आणि निर्णय आमच्या आमदारांच्या मागणीनुसार घेतील असा आम्हाला विश्वास आहे. पण हरकत काय उपमुख्यमंत्रीपदी बसायला? कारण देवेंद्र फडणवीस सुद्धा मुख्यमंत्री आपल्याला माहित नाही, परंतु आमचा रेट आहे, आमची मागणी आहे आणि आमची जिद्द आहे ती. पण एक मतप्रवाह पक्षातून असा पण समोर येतोय की त्यांनी आता उपमुख्यमंत्री बनू नये, दुसऱ्या फळीचा नेता म्हणून त्या ठिकाणी सरकारमध्ये काम करू नये. कसं झालं, आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की एकनाथजी शिंदे यांनी 2-2.25 वर्षाची बॅटिंग केली, ती 2020 सारखी केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जो ठसा उमटवलेला आहे तो अतिशय जबरदस्त आहे आणि त्यामुळे ज्यांचं 2.25 वर्षामध्ये त्यांनी जे काम केलं त्यांचं एक वलय निर्माण झालेलं आहे
आणि एकदा सरकारमध्ये असून ते काम त्यांनी केलेलं आहे. त्यातून ते परत त्यांनी हे बघा, कोणी शेवटी कुठल्याही पदावर परमनंट राहत नाही. देशातील प्रधानमंत्री असो की मुख्यमंत्री असो, परंतु कोण किती दिवस पदावर राहिला यापेक्षा कोणी त्या पदावर राहून कशा पद्धतीने बॅटिंग केली हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्यात माननीय एकनाथजी शिंदे यांनी जबरदस्त स्कोर केलेला आहे. हे प्रत्येकाला मान्य करावं लागेल. आज प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये त्यांनी जे आपलं स्थान निर्माण केलेलं आहे त्याची ते शब्दातून व्यक्त करता येत नाही. तो अनुभव पत्रकारांसह सर्वांना आलेला आहे, सर्व पक्षाच्या लोकांना आलेला आहे. त्यामुळे त्यांनी परत सरकारमध्ये राहून जी जबाबदारी राहील त्या जबाबदारी, कारण की शेवटी सरकारमध्ये राहिल्यामुळे प्रशासनावर डायरेक्ट कंट्रोल येतो आणि शेवटी आमदारांना एक खूप मोठा आसरा त्यांच्या माध्यमातून असतो. देवेंद्रजी देखील मागे उपमुख्यमंत्री झाले, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष संघटनेला फायदा झाला त्याचा. त्यामुळे आमची देखील विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला मान्य नाही की शिंदेसाहेब सरकारमध्ये असावेच. त्याशिवाय या सरकारची आम्हाला कल्पना करता येत नाही. 2020ची फायनल एकनाथ शिंदेंनी मारली, पण ट्रॉफी कोणतरी भलतंच घेऊन चालले असं वाटत नाही. शेवटी राजकारणामध्ये काही गोष्टी होत असतात. हा जो निकाल आला तो दैदिप्यमान आलेला आहे, तो अभूतपूर्व आलेला आहे. त्याचं क्रेडिट आहे ना त्यांना. कधी कधी राजकारणामध्ये असं होत राहते, परंतु प्रत्येक आहे त्या परिस्थितीमध्ये माणसाला निर्णय करावा लागतो आणि तो निर्णय योग्य करावा लागतो आणि योग्य करून पुढे जावं लागते. यश अपयश येत राहतात. तसं अभूतपूर्व यश आलं. अभूतपूर्व यशामुळे आता काही परिस्थिती थोडीशी बदललेली आहे, पण ठीक आहे. पुन्हा पक्षाला उभारी द्यायची आहे. पुन्हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला आमदारांची संख्या वाढवायची आहे. त्यामुळे शिंदेसाहेब सरकारमध्ये असावे हा माझा स्पष्ट मत आहे. विदर्भाचे आमदार आहात, देवेंद्र फडणवीसांचे सुद्धा फार जवळचे मानले जातात, पण ह्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीसच भाजपमधून मुख्यमंत्री होतील याची शाश्वती वाटते? नाही बघा, तो भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे. त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही की उद्या ते दिल्लीतून काय निर्णय घेईल. शेवटी तो देखील एक त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. शेवटी कोणी ना कोणी मुख्यमंत्री होणार आहे आणि तो आमचाच मुख्यमंत्री महायुतीचाच राहणार आहे. परंतु मला असं वाटते की जी आज महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जी भावना आहे ती भावना देखील आपण स्वतः अनुभव घेत आहोत. आणि यातून शिंदे साहेबांनी जो आपला वलय निर्माण केलेला आहे तो वलय हा अभूतपूर्व आहे हे प्रत्येकाला मान्य करावंच लागेल. पण पद मिळत नाही, मुख्यमंत्री पद मिळत नाही, ह्याची कुठेतरी खंत. बघा, आता राजकारणामध्ये प्रत्येक माणसाला इच्छेनुसार काही मिळत नसतं. आता मला 5 टर्म झाले, नाही झालं मी मंत्री, परंतु आहे त्या परिस्थितीत काम आता ते त्यांना माहित आहे. साहेबांनी ठरवलं तर मी होईल, कारण की आजच्या तारखेला मी सर्वात सिनियर आहे. 5 टर्मला मंत्रीनं झालेला मी एकमेव आमदार आहे. त्यामुळे मला असं वाटतंय. परंतु शेवटी राजकीय दृष्ट्या पक्ष नेतृत्वाने मागे जे निर्णय घेतले त्या निर्णयाच्या विरोधात मी कधी बोललो नाही. अपेक्षा असते प्रत्येकाला. आताही माझ्या मतदारसंघात आहे, साहेबांनी स्वतः जाहीर केलं की आशयला तुम्ही आमदार करा, मी त्याला नामदार करतो. परंतु शेवटी आम्ही वाट बघतो आणि शिस्तीत राहणार लोक आम्ही. त्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि आपण पाहतोय कशा पद्धतीनं या ठिकाणी एकनाथ शिंदे हे नुकतेच त्यांच्या सातारच्या गावी निघालेले आहेत, परंतु त्याच्या आधी काही आमदारांच्या गाठीभेटी त्यांच्या झालेल्या आहेत. आणि बहुतांश आमदारांचं हेच म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांनी सरकारचा घटक म्हणून काम करणं अत्यंत गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन साहिल चव्हाण सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.